नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, बाहेर खूप छान पाऊस पडतो आहे आणि नॉनव्हेज खावंसं वाटतं आहे ना अशा पावसामध्ये. आणि ते सुद्धा आषाढी पाऊस आहे, छानपैकी मस्त. तर याचसाठी आज आपण घेऊन आलो आहोत गोवन प्रॉन्स करी. चला तर ही प्रॉन्स करी आता आपण कशी बनवायची ती पाहूया. इथे मी अर्धा किलो प्रॉन्स घेतलेले आहेत. हे साफ करून जवळपास 350 ते 400 ग्रॅम आहेत. तसेच हे साफ करताना मी वरून शिरा कट करून त्याच्यात ज्या लांब शिरा असतात त्या काढलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला याला थोडंसं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. यासाठी इथे मी अर्धा टीस्पून हळद पावडर घातलेली आहे, अर्धा टीस्पून आपण इथे मीठ घातलेले आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा टीस्पून अद्रक लसूण याची पेस्ट घालून घ्यायची आहे. हे सर्व कोळंबीला आता आपण लावून घ्यायचं आहे. याला कोळंबी म्हणतात, प्रॉन्स म्हणतात, इंग्लिशमध्ये श्रिम्प म्हणतात, झिंगा म्हणतात. थोडा वेळ असंच ठेवून देऊया. यासाठी आपल्याला एक थोडासा वेगळ्या पद्धतीचा मसाला करून घ्यायचा आहे. जास्त पण अवघड नाही बरं का, अगदी सोपाच आहे, पण करायला एकदम सोपी आणि एकदमच टेस्टी, अनबिटेबल टेस्ट लागणार आहे या करीची. तुम्ही एकदा ही रेसिपी करून पाहाच. चला तर मग आता आपण सुरू. इथे मसाल्यासाठी अद्रक लसूण खोबरे आणि एक मिरची आणि कोथिंबीर एवढेच घेतलेले आहे. याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे. आता आपण एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालून घेतलेले आहे. तेल चांगले तापल्यानंतर यामध्ये 1 तेजपत्ता घालून घ्यायचा आहे, 2 हिरव्या वेलची, 2 लवंग आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे. हे चांगलं अगदी तेलामध्ये मस्त याचे फ्लेवर सुटल्यानंतर यामध्ये आपल्याला एकदम बारीक आकारात कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे. 2 मध्यम आकारातील कांदे इथे मी वापरलेले आहेत, एकदम बारीक कापून घेतलेत, कारण आपल्याला फक्त आता हे तेलावरच भाजून घ्यायचं आहे. आपण इथे बारीक मसाला कोणत्याही प्रकारचा करायचा नाही. ऑलरेडी आपण अद्रक लसूण खोबरं वगैरे बारीक करून घेतलेलेच आहे. तेच वाटण आपण या कांदा भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. कांदा भाजताना मध्यम आचेवरच भाजून घ्या नेहमी. पहा, कांदा आता थोडासा ब्राऊन कलर यायला लागलेलाच आहे. अगदी मध्यम आचेवरच भाजायचं आहे. अजून थोडासा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण कांदा भाजून घेऊयात. गोवा म्हटले की मस्त समुद्रकिनारा, थांग असा मासे, प्रॉन्स आणि नारळीच्या झाडी. आणि अशाच प्रकारची टेस्ट मी गोव्याला केली होती. त्याच टेस्टच्यानुसार आजची रेसिपी मी करते आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल याची अपेक्षा करते आणि त्यानुसारच आपली आजची रेसिपी पण आहे. कांदा मस्त आपला भाजून झालेला आहे. आता आपण यामध्ये पावडर मसाले घालून घेऊया. मी इथे 1 टीस्पून काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे. तसेच यामध्ये आपण घालणार आहोत 2 टीस्पून मिरची पावडर, रेग्युलर मिरची पावडर आहे ही. आधी आपण हिरवी मिरचीसुद्धा मसाल्यामध्ये 1 घातलेलीच आहे. 1 टीस्पून धने जिरे पूड घातलेली आहे आणि अर्धा टीस्पून इथे आपण हळद पावडर घातलेत. एवढेच आपण मसाले इथे वापरलेले आहेत. मस्त हे मसाले आपण तेलामध्ये परतवून घेऊया. हिरवी मिरची घातली असल्यामुळे मी इथे जास्त तिखट करत नाही आहे, कारण ऑलरेडी आपल्या हिरव्या मसाल्यामध्ये 1च मिरची घातली आहे, पण तिखट मिरची होती ती, त्यामुळे मसाले थोडे प्रमाणातच वापरायचे आहेत. पहा, मस्त आपले हे पावडर मसाले भाजून झालेले आहेत. आता आपण जो हिरवा मसाला वाटण करून घेतले होते, मी पाणी घालून वाटलं होतं, एकदम बारीक असं पेस्ट तयार केली होती, तीच आपण आता या पावडर मसाले तर भाजलेले आहेतच. आता हे हिरवं वाटणसुद्धा अगदी तेल सुटूपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे. जेवढे मसाले तुम्ही परतवून घ्याल तेवढं तुमच्या रेसिपीला टेस्ट येणार. पूर्णपणे यातील पाणी आटूपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. बाजूनी अगदी तेल सुटायला लागेल आणि गॅसची आच मध्यम ठेवूनच परतायचे. मोठ्या गॅसवर जर परतलं तर मसाला जळू शकतो. यासाठी अगदी पेशन्सनी आपल्याला मध्यम आचेवरच आपण हा मसाला परतून घेणार आहोत.
त्यानंतर आता हा मसाला तुम्ही पाहू शकता, यातील सर्व पाणी आटलेलं आहे, अगदी सर्व बाजूनी तेल सुटू लागलेलं आहे. अजून थोडा वेळ आपण हा मसाला भाजून घेऊया, म्हणजे याचा कलरसुद्धा खूप छान येतो आणि जी आपण कट खूप छान येतो अशा करीजना. आता आपण मसाला परतच आहे तोपर्यंत अजून एक महत्त्वाचे म्हणजे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, कारण मी नेहमीच वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन येत असते, त्या तुम्हाला पाहायला मिळतील. पहा, आता आपला मसाला परतून झाल्यानंतर आपण जे मॅरिनेशन केलेले जे प्रॉन्स होते ते आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता हे प्रॉन्ससुद्धा आपण या मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून घेऊया. थोडा वेळ त्याच्या मसाल्यामध्ये परतून घेऊया आणि थोडंसं झाकण ठेवून त्याच्यावर एक वाफ काढून घेऊया. म्हणजे प्रॉन्स मोठे आहेत, ते शिजले पाहिजेत, त्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. कलर पहा तुम्ही, कलर तर खूप सुंदर, असंच खूप खायला छानच आहेत मसालेदार. पण याची म्हणजे सुके प्रॉन्ससुद्धा खूप छान लागतात, पण करी तर एकदमच टेस्टी लागते. पहा, मस्त असे परतले गेलेले आहेत प्रॉन्स आपले. आता यामध्ये सुरुवातीला आपण जे मसाला आपण वाटण करून घेतले ते मिक्सरचे भांडे धुवून मी इथे थोडेसे पाणी घातलेले आहे. तुम्हाला जेवढी करी हवी असेल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला इथे एक स्पेशल म्हणजे ही करी आपण नारळाच्या दुधात बनवतो आहे. आता मी यामध्ये 2 टेबलस्पून कोकम आगळ घालून घेतलेला आहे, कारण कोळंबीमध्ये कोकमचा वापर खूप छान लागतो, टेस्टी लागते. त्याचबरोबर आपण इथे टोमॅटोचा वापर अजिबात केलेला नसल्यामुळे आपण इथे कोकम वापरलेले आहे. तसेच गोवन रेसिपीजमध्ये जास्त करून खोबऱ्याचा, नारळाच्या दुधाचा आणि कोकमचा वापर केला जातो. शक्यतो कोकणी पदार्थामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. आता आपण यामध्ये 1 कप कोकोनट मिल्कचा वापर करत आहोत. हे कोकोनट मिल्क घरच्या घरी तयार केलेले आहे. 1 नारळ किसून घेतलेला आहे, त्याचबरोबर त्यामध्ये मी कोमट पाणी घालून मिक्सरवर बारीक करून गाळून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपण कोकोनट मिल्क घरच्या घरी तयार केलेले आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. सुरुवातीला आपण ऑलरेडी मीठ थोडेसे प्रॉन्स ज्यावेळी आपण मॅरिनेट केले होते त्यावेळीसुद्धा आपण मीठ घातलेलं आहे. त्याच्या अंदाजानुसारच आता आपल्याला इथे मिठाचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर गॅसची आच मंदच ठेवायची आहे आणि एक उकळी काढण्यासाठी आपल्याला कंटिन्यूस हलवत राहायचं आहे, कारण आपण नारळाचं दूध वापरलेले आहे आणि नारळाचे दूध थोडेसे फुटू शकते. त्यामुळे आपण करीला एक उकळी येईपर्यंत थोडंसं हलवतच एक उकळी काढून घ्यायची आहे. नंतर जर तुम्ही एक उकळी आल्यानंतर जरी असंच मंद आचेवर ठेवले तरी चालेल. पहा, मी सुरुवातीला एक उकळी काढून घेतली. आता थोडा वेळ उकळून घेऊया आणि मी इथे 1 कप दुधाचा वापर केलेला आहे, म्हणजेच कोकोनट मिल्कचा. या ठिकाणी जर तुम्हाला करी अजून जास्त प्रमाणात हवी असेल तर तिथे तुम्ही कोकोनट मिल्कचा वापर वाढवू शकता. पहा, करी मस्त उकळली, आपण त्याच्यावर कोथिंबीर पेरून घेतली. आता आपण ही करी सर्व करूया. तसेच माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही देखील अशा पद्धतीने ही प्रॉन्स गोवन करी करून पहा आणि कशी झाली ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.